जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना शून्यत्व निरसन हा समास पाहत आहे. वेगवेगळी मतं समर्थांनी समोर मांडली आणि नंतर जो ज्ञानी आहे त्याचीसुद्धा मते कशी वेगवेगळी असतात हे सगळं सांगितलं. या सगळ्यावर श्रोत्याने एक प्रश्न विचारला. तो असा की ब्रह्माच्या ठिकाणी जर अनुभव नसेल, म्हणजे तादात्म्यताच असेल, अनुभव घेणारा कुणी आहे ही जाणीव ब्रह्माच्या ठिकाणी नसेल, तर मग या ब्रह्माच्या बाबत निश्चय कुणी केला? मग आता त्याच्या उत्तरादाखल समर्थ काही भूमिका आपल्याला सांगत आहेत. त्यातल्या एका भूमिकेला कालच्या निरूपणात आपण थोडा स्पर्श केला. एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची, दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. अशा प्रकारे द्रष्टुत्वानं साक्षी होऊन ब्रह्माला अनुभवणारे एक आहेत. त्यांच्या मतानं, म्हणजे जर त्यांच्या साक्षीभावात ते दृढ राहिले तर त्या अवस्थेमध्ये ब्रह्माबद्दल बोलता येतं, विधान करता येतं. हा एक भाग झाला. पण समर्थांनी कला नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरला. म्हणजेच ही एक कला आहे की द्रष्टुत्वानं वेगळं राहणं. श्री महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य येतं पहा, की प्रपंच करत करत नाम घेणं ही पण एक कला आहे, किंवा नामात राहून प्रपंच करणं ही एक कला आहे. कला अशा तऱ्हेनं, कारण तिथं जर सराव असेल तर ती गोष्ट जमते. आता इथे ज्या द्रष्टेपणाबद्दल समर्थ सांगतायत तो दृश्याचा द्रष्टेपणा नाही आहे बरं का. म्हणजे इंद्रियांना जे अनुभव येतात त्यांच्या द्रष्टुत्वाबद्दल समर्थ इथं सांगत नाही आहेत. हा ज्ञानी आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असा महात्मा आहे, त्याचा हा एक दृष्टिकोन आहे की दृश्यापासून द्रष्टा वेगळा. म्हणजे इथे दृश्य हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला पाहणारा एक वेगळा, म्हणजे ब्रह्मस्थिती अनुभवणारा आपण कुणी वेगळा, असा अलिप्तपणे तो राहिलेला आहे. आता हा इतका सूक्ष्म विषय आहे की ब्रह्मतदाकारता आणि ब्रह्मदशा पाहणं द्रष्टेपणानं हे जवळजवळ येऊन इथं थांबलेलं आहे. याला समर्थ स्वानुभव म्हणतात. म्हणजे वर करणी पाहिल्यानंतर हे ब्रह्माला वेगळेपणानं पाहणं नाही आहे बरं का. हे ब्रह्मतदाकारतेचंच लक्षण आहे, पण ब्रह्मतदाकारतेचा सराव झाल्यानंतरचं. म्हणून समर्थांनी कला असा शब्द वापरलाय. समर्थ म्हणतात, दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. आपण स्वानुभवानं साक्षीत्वानं वेगळे आहोत हे त्यानं दृढ धरलेलं असतं. आता इथं वेगळेपण दृश्यापासून आहे, पण तो ब्रह्माला साक्षी होऊन बसलेला आहे. असं पहा, बाहेरच्या सृष्टीबरोबर असलेलं वेगळेपण आणि ब्रह्माला साक्षीत्व असणं अशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे या ठिकाणी आहेत. समर्थ पुढच्या वेळी जे म्हणतायत त्याचाही थोडा परामर्श आपण घेऊया. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता, देही असोनी अलिप्तता सहजची झाली. सकळ पदार्थ जाणता कोण आहे? जाणता म्हणजे जाणणारा बरं का. सकळ पदार्थांना ओळखणारा कोण आहे? अर्थातच आत्मा आहे. पण तो कसा आहे? तो पदार्थाहून परता वेगळा असा आहे. देही असोनी अलिप्तता सहजची झाली. ज्या ज्ञानी महात्म्याचा दृष्टिकोन समर्थ सांगतायत त्याची अवस्थाही ते सांगतायत की तो देहामध्ये असतो, पण कसा असतो तर अलिप्त. आता कशापासून अलिप्त? अर्थातच दृश्यापासून अलिप्त आहे तो. पण देही असोन अलिप्तता सहजची झाली असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्याची ती सहज स्थिती ब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणजे खरं पाहता तो ब्रह्मस्थितीमध्येच आहे, पण त्या ब्रह्मस्थितीचा सुद्धा द्रष्टा होऊन राहिला आहे. म्हणजे मी ब्रह्माला जाणतो असा जाणतेपणाचा अहंकार तिथं नाही. मग अशा अवस्थेमध्ये ब्रह्माबद्दल विधान करता येतं की ब्रह्म कसा आहे तर निर्गुण आहे,
ब्रह्म कसा आहे तर निरुपाधिक आहे. श्रोत्याचा हाच प्रश्न होता ना की ब्रह्माच्या ठिकाणी जर द्वैत नसेल तर ब्रह्माबद्दलचा निश्चय कोणी केला की अमुक पद्धतीचं असतं ते ब्रह्म, तर तो निश्चय ज्ञानी पुरुषच करतो. पण कशा भूमिकेतून करतो? असून नसल्याच्या भूमिकेतून. त्यावेळी तो देहावरती नाहीच आहे, देहभाव नाहीच आहे. देही असोनी अलिप्तता असं त्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळं त्याच्या मुखातून जे ब्रह्माबद्दलचं विधान येतं ते ब्रह्माला वेगळेपणानं जाणले अशा दृष्टिकोनातनं न येता ब्रह्म जसा आहे तसंच त्याच्या मुखातून विधान येतं. वरकरणी पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे ब्रह्माबद्दल विधान कसं करता येईल, कारण ब्रह्माच्या ठिकाणी अद्वैतता आहे. विधान करायला द्वैत नको का? आणि द्वैत तर ब्रह्माच्या ठिकाणी नाही. पण तरीही ब्रह्माबद्दलचा निश्चय केला जातो. पण कोणाकडून? जो ज्ञानी आहे त्याच्याकडून, जो देही असोन अलिप्त झाला त्याच्याकडून. समर्थ म्हणतायत ही कला आहे, म्हणजे हे सरावानं साध्य केलेलं आहे. आपल्या देहभावाला बाजूला टाकायचं आणि ब्रह्मस्थितीमध्ये स्थिर होत होत ब्रह्म तदाकार होऊन जायचं. एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे, दृश्य असोन वेगळे व्हावे द्रष्टेपणे. हा एक प्रकार आता सांगून झाला ज्ञानी व्यक्तीचा की तो साक्षित्वानं राहतो, द्रष्टुत्वानं राहतो. म्हणजे तो कोणत्याही गोष्टीमध्ये लिप्त होतच नाही. द्रष्टुत्व असेल आणि द्रष्टुत्वाच्या ठिकाणी सराव जर झाला असेल, मग आजचा विषय कला, ही कला जर साध्य झाली असेल तर तो दृश्यामध्ये लिप्तच होत नाही. मग ब्रह्मानुभूती जरी आली तरी त्या अनुभूतीमध्येही तो लिप्त होत नाही, तो वेगळाच राहतो. मग आता अलिप्तपणा हे कशाचं लक्षण आहे? स्वतः ब्रह्माचंच लक्षण आहे, कारण ब्रह्म अलिप्तच आहे. असा खरं म्हणजे तो ब्रह्मभावातच राहतो. ही एक ज्ञानी व्यक्तीची अवस्था. आता दुसरी अवस्था समर्थ सांगतात बरं का. एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईंची अभेद, तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला. आता हा एक वेगळा दृष्टिकोन, पुन्हा हा ज्ञानी व्यक्तीचाच दृष्टिकोन आहे बरं का. ब्रह्म जर एकच एक असेल, म्हणजे तिथे अभेदपणा असेल, तर तिथं द्रष्टा असणारच नाही ना. अवघी साखरची स्वभावे, तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैचा स्वानुभवे, अवघेची ब्रह्म. जसं साखरेमध्ये कडूपणा कसा सापडणार? सगळीच साखर भरून राहिली असेल तर त्यात कडूपणा असत नाही. तसंच सगळं ब्रह्म दाटून राहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये द्रष्टा येणार कुठून मध्ये? वेगळेपणा नाहीच आहे, सगळं एकच आहे. हा एक मतप्रवाह ज्ञानी व्यक्तीचाच आहे, पण प्रवाहांमध्ये फरक पहा. एकीकडे द्रष्टुत्व सांगितलेलं आहे तर एकीकडे सगळं एकच आहे असं सांगितलेलं आहे. हेच मत आणि पुढं नेलेलं आहे समर्थांनी. प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानिती भेद, परी हा आत्मा स्वानंद आकारला. सगळं एकच आहे, म्हणजे ब्रह्म आणि प्रपंच, दृश्य आणि ब्रह्म यात काही फरकच नाही आहे. ब्रह्मच दाटून असेल तर सगळं एकत्वानंच आहे ना तिथे. म्हणजे त्याला पुन्हा वेगळेपणानं पाहणं, द्रष्टाभाव तिथं धारण करणं, अशा सगळ्या गोष्टी नाहीच आहेत. हाही एक मतप्रवाह आहे. पहा, आपण या समासाचं निरूपण जेव्हा मूळ दासबोधाच्या निरूपण प्रवाहात पाहिलेलं होतं तेव्हा बघितलेलं होतं की ज्ञानेश्वर महाराज हा जो सगळा दृश्याचा पसारा आहे, ही सगळी जी सृष्टी आहे त्याला चिद्विलास म्हणतात. तर शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. आता दोघेही महात्मे एकाच ब्रह्मस्थितीमध्ये आहेत, पण विधानं वेगवेगळी आहेत. कारण ज्या अवस्थेवरून विधान केलेलं आहे ती अवस्था इथे महत्त्वाची ठरते. माऊलींना चिद्विलास दिसतो कारण सगळीकडं भगवंताला ते पाहत आहेत. शंकराचार्य भगवंताचं म्हणजेच ब्रह्माचं तथ्य सांगतायत की ते एकच तत्त्व स्थिर असतं, बाकी सगळ्या गोष्टी बदलत असतात. आता ही पृथ्वी बदलते, हे ब्रह्मांड बदलतं, सगळा दृश्याचा अनुभव बदलतो, पण त्याला आधार भगवंताचाच आहे ना. त्या न्यायानं ते सगळं भगवत स्वरूप आहे, पण ते बदलतं. आता बदल ही गोष्ट ब्रह्माच्या ठिकाणी नाही, म्हणून जे बदलतं ते सगळं असत्य, जे टिकत नाही ते सगळं असत्य. म्हणून शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. म्हणजे भूमिका जशी आहे
त्याच्यावरती ते आहे. पाहणारा जर असेल तर गोष्ट वेगळी, आणि पाहणारा जर विलीन होऊन गेला असेल, एकरूपच झाला असेल, तर मग प्रपंच परब्रह्म हा अभेदच त्या ठिकाणी आहे. मग असा जो व्यक्ती आहे, जो अभेद मानतो, सगळं एकच आहे मानतो, तो म्हणतो की भेदवादी मानिती भेद, परी हा आत्मा स्वानंद आकारला. मग त्याला दृष्टांत दिला समर्थांनी. विघुरले तूप थिजले, तैसे निर्गुणाची गुणा आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे. तूपच आहे ते, पातळ असो नाही तर घट्ट असो. तसंच निर्गुण असेल तर पातळ तूप, तेच एकत्रित झालं घट्ट तूप, तर त्याला सगुण म्हणायचं. मुळात तूपच आहे ना. अशी ही ज्ञानी व्यक्तीची एक दृष्टी आहे. आता हेच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. सगळा एक विठ्ठलच आहे. सगुण म्हणा त्याला किंवा निर्गुण म्हणा. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. परमात्मा सगुणही आहे, परमात्मा निर्गुणही आहे. तशी ही ज्ञानदृष्टी. म्हणोनी द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासेयासी. एक भूमिका सांगून झाली आहे बरं का ज्ञानी व्यक्तीची, हे विसरायचं नाही की द्रष्टृत्वामध्ये ज्ञान आहे. त्या द्रष्टृत्वाची भूमिका सांगितल्यानंतर दुसरी एक भूमिका सांगतायत समर्थ, की सगळं एक आहे. आता या दुसऱ्या भूमिकेचाच विस्तार चालला आहे की म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासेयासी. सगळा जर मिळून एकच आहे तर द्रष्टेपणाची खटपट तिथं कशाला करावी. ब्रह्मचे आकारले सर्व, ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. अशा रीतीनं सगळीकडे ब्रह्मच दाटून आहे असा एकांचा अनुभव आहे. म्हणजे एक ज्ञानी व्यक्ती असं म्हणते की ब्रह्म दाटून आहे. सगळीकडं एकच एक ब्रह्म आहे, म्हणजे तिथं द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही गोष्टी नाहीच आहेत. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी. कसा आहे हा अनुभव, तर सगळीकडे आत्माच व्यापलेला आहे, तिथे कुठेही भिन्नत्व नाही. हे एक दुसरं मत, हा एक दुसरा अनुभव. पहिला सांगून झाला द्रष्टेपणाचा, दुसरा हा अनुभव की सगळीकडे तोच दाटून आहे. आता समर्थ म्हणतात, ऐक तिसरा अनुभव, प्रपंच सारून या सर्व, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. आता एक ज्ञानी व्यक्तीचं तिसरं मत की जे जे काही अनुभवाला येतं, मग ते द्रष्टत्वानं दृश्य येत असेल किंवा सर्वत्र भगवंत दाटून आहे हे पण अनुभवाला येत असेल, काहीही अनुभवाला येतंय तर ते मागं टाकायचं, ते बाजूला करायचं. बाजूला करत करत जे शिल्लक राहतं तेच तेवढं ब्रह्म आहे, त्यालाच देव समजायचं. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक. काय गंमत आहे पहा, इथे पण अनुभविले हा शब्द समर्थांनी वापरलेलाच आहे. पण हे तिसरं मत जे आहे ज्ञानी व्यक्तीचं, त्यात तो ज्ञानी म्हणतो की सगळं दृश्य बाजूला केल्यानंतर एक अदृश्य आत्मा तेवढा राहतो. म्हणजे पहा, ब्रह्माची सुद्धा सर्व व्यापकता नाही तीही बाजूला ठेवली, किंवा ब्रह्माला दिलेला द्रष्टृत्व भावसुद्धा बाजूला ठेवला. सगळं बाजूला ठेवल्यानंतर एक अदृश्य शिल्लक राहतं, असं हे तिसरं मत आहे. आणि हे जे अदृश्य शिल्लक राहतं तेच ब्रह्मस्वरूप. आता समर्थ म्हणतात, परी ते ब्रह्म म्हणो नये, उपाया सारिखा अपाये, शून्यत्वास ब्रह्म काये म्हणो येईल. पहा, समर्थांनीच शंका उपस्थित केलेली आहे की हे सगळं दृश्य बाजूला सारलं की शून्य उरतं, पण त्याला ब्रह्म कसं म्हणता येईल. कारण पहा, दोन मतं आपण पाहिली, एकात द्रष्टत्व पाहिलं आणि एकात ब्रह्म सर्व व्यापकत्वानं आहे हेही पाहिलं. आता हे जे तिसरं मत आहे ज्यात ही व्यक्ती म्हणते, म्हणजे ज्ञान झालेली व्यक्ती बरं का, इथं साधकांची मतं चाललेली नाहीत. जो ज्ञानी आहे त्याचंच हे तिसऱ्या पद्धतीचं मत आहे की सगळं बाजूला केल्यानंतर जे अदृश्य उरतं ते ब्रह्म आहे. पण ब्रह्माला ब्रह्म म्हणून ओळखलं नाही, संज्ञा दिली नाही आणि तेही बाजूला केलं तर शून्यत्व राहील, जे की खूप खालच्या पातळीचं आहे. म्हणजे ब्रह्माला शून्याची उपमा दिल्यासारखं होईल. पण ब्रह्माला शून्य म्हणता येत नाही.
किंवा शून्याला ब्रह्म म्हणता येत नाही. शून्याला जर ब्रह्म म्हटलं तर अपाय उपाय झाल्यासारखं होईल. म्हणजे ब्रह्म जाणण्यासाठी उपाय केले गेले पण त्याचाच अपाय होऊन बसला असं होईल. समर्थ म्हणतायत, ब्रह्मासारखं संपूर्ण खरं अस्तित्व दुसरं कुठेही नाही. शून्य म्हणजे अस्तित्व नसणं अशी स्थिती आहे. मग ते शून्यत्व ब्रह्माला जोडता येत नाही. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणोनी मुरडले तेथूनीच मागे. दृश्य सगळं बुडवलं, ठीक आहे. अदृश्य शून्यत्वी पडलं, ठीक आहे. पण तिथं मग ब्रह्मही राहत नाही, ब्रह्म तिथून मागं फिरतं अशी संज्ञा समर्थांनी वापरली. म्हणजे शून्यत्वाच्या ठिकाणी ब्रह्मानुभूती नाही हे स्पष्टपणे सांगतायत समर्थ. शून्यत्वाच्या ठिकाणी ब्रह्म मागे फिरतं, ब्रह्म म्हणून मुरडले, याचा अर्थ असा की शून्यत्वाला खरेपणा देऊन साधक तिथून मागे येतो की ती कर्तव्यता झाली, आता या शून्यत्वाच्या पलीकडे काही नाही असं तो मानतो. असं मानून तो मागे येत असताना त्यांना शून्यत्वालाच ब्रह्मदशा दिलेली असते, जे की चुकीचं आहे असं समर्थ सांगतायत. आता इथं लक्षात येतं की या समासाचं नाव शून्यत्व निरसन का आहे. या शून्याचा निरासच व्हावा लागतो, म्हणजे तिथं हे ज्ञान प्रगट व्हावं लागतं की मीच ब्रह्म आहे. शून्य नावाची गोष्टही मागं पडली. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. इतकं स्पष्टपणे समर्थ आता पुढच्या ओळीत मांडतात. समर्थ हे कबूल करतायत की व्यक्ती देहभावातून पलीकडे येते पण ब्रह्मभावामध्ये जात नाही, इथे अडचण आहे. देहभावाच्या पलीकडे आणि ब्रह्मभावाच्या अलीकडे मध्ये शून्य आहे. इकडे दृश्य तिकडे देव, म्हणजे उंबरा असावा तसं, देव्हाऱ्याचा उंबरा. उंबऱ्याच्या पलीकडे गेलं तर देव्हाऱ्यात जाणार, अलीकडे बाहेरचा प्रपंच. तसंच ब्रह्मानुभूती उंबऱ्याच्या पलीकडे आहे, शून्यत्वाच्या पलीकडे. पण शून्य स्थितीत होतं काय, सगळ्या दृश्याचाच लय होतो ना. दृश्य अवघे वेगळे केले असं होतं. मग ज्यानं हे वेगळं केलेलं आहे दृश्य, त्याला शून्यत्व अनुभवाला आल्यानंतर असं वाटतं की आता इथं काहीच शिल्लक नाही. पण तसं असत नाही. शून्यत्वाला अनुभवणारा एक साक्षी तिथं असतो, जो तत्वतः स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, पण अजून त्याला कळलेलं नाही की आपण ब्रह्म आहे. तो कशाला पाहतोय तर शून्यत्वाला पाहतोय. अशी ही उंबऱ्यावरची अवस्था. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. समर्थ म्हणतायत की जे मंदबुद्धी आहेत लोक, ते या शून्यत्वाला ब्रह्म म्हणतात. ही ब्रह्मस्थिती नाही. शून्यत्व निश्चित असेल पण ब्रह्मस्थिती त्याच्या पुढे आहे. शून्याला पाहणारा द्रष्टा जेव्हा परब्रह्मामध्ये विलीन होतो तेव्हा तिथे ब्रह्मच शिल्लक राहतं. तेच ब्रह्म द्रष्टा होऊन प्रगट झालेलं असतं. त्याचं द्रष्टृत्व विलीन झालं की तोच द्रष्टा विलीन झाल्यानंतर आपण ब्रह्म आहे या जाणीवेत जातो. ही खरी ज्ञानाची अवस्था आहे बरं का. समर्थ म्हणतात, रायास नाही ओळखले म्हणजे राजाला ओळखलंच नाही दरबारात जाऊन. सेवकास रावसे कल्पिले. जो नोकर आहे, जो सैनिक आहे, त्यालाच राजा मानून आपण परत आलो तर मूर्खपणा नाही का. परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता. पण जर आपण राजाला पाहिलं, सेवकाला बाजूला केलं आणि मग राजाला पाहिलं तर मग लक्षात येतं की हे सगळं व्यर्थ आहे. म्हणजे दरबार व्यर्थ, सेवेकरी व्यर्थ, सैनिक व्यर्थ, उंबराही मागे गेला. केवळ राजा तेवढा सत्य आहे. आणि तो राजा असतो म्हणून राजदरबाराला किंमत आहे, सैनिकांना किंमत आहे, अन्यथा कशालाच किंमत नाही. म्हणजे खरं काय आहे तर ब्रह्म आहे. पण मंदबुद्धिस्तव शून्यत्वाला ब्रह्म समजलं जातं. कारण तिथं वृत्ती लय पावतात, मन लय पावतं, शब्द असत नाही, शांतता असते. ही पण गोष्ट खरी आहे. दृश्याचा अनुभव नाही, पण याचा अर्थ ती ब्रह्मस्थिती नाही. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, म्हणून इथं शून्यत्वाला ब्रह्म म्हटलं जातं, समजलं जातं, कल्पना केली जाती. पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला. पण या अवस्थेतून साधक जर पुढे गेला, शून्यत्वही त्याचं लयाला गेलं. आता शून्यत्व लयाला कसं जाणार.
शून्यत्वाला अनुभवणारा साक्षी लय पावला की शून्यत्वही शिल्लक राहत नाही. मग मात्र एक परब्रह्म सत्ता शिल्लक राहते आणि मग लक्षात येतं की शून्यत्व हा भ्रमच होता. शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला. हे अतिशय सूक्ष्म विवेचन आहे बरं का. विषयही सूक्ष्म आहे आणि समर्थच तसं पुढं म्हणतायत. परी हा सूक्ष्म आडताळा, वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी. अतिशय सूक्ष्म विचार आहे हा, अतिशय सूक्ष्म अवस्था आहे. खरं पाहता शून्यत्व निरसन समर्थ सांगतायत म्हणजे शून्याला अर्थ नाही आहे, पलीकडे जायला पाहिजे, शून्य हाही भ्रम आहे असं सांगतायत. पण मुळात शून्यापर्यंत येणारेच खूप कमी असतात. तर शून्यत्व निरसन किती सूक्ष्म साधना असेल कल्पना करा. म्हणून समर्थ म्हणतात परी हा सूक्ष्म आडताळा. शून्याचा प्रांत हा अतिसूक्ष्म प्रांत आहे. परब्रह्माच्या दर्शनामध्ये येणारा हा शून्याचा अडथळा सूक्ष्म आहे. याला अडथळा म्हणतात समर्थ. पहा, जिथं बहुतांश साधक त्याला सत्यत्व देतात म्हणून तर समर्थांनी शब्द वापरले ना की तयास मंदबुद्धीस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. पण हा शून्यत्वाचा अडथळा असतो परब्रह्माच्या अनुभूतीमधला. समर्थ म्हणतायत की हा अडथळा इतका सूक्ष्म आहे की तो विवेकाशिवाय बाजूला करता येणार नाही. विवेक हा शब्द समर्थांनी इथं वापरला. वारी विवेके वेगळा. वारी म्हणजे दूर करा, तो अडथळा दूर करा. कशानं? तर विवेकानं. अर्थात हा विवेक पूर्वी आपण निरूपणांमध्ये पाहिले की सद्गुरुपदिष्ट साधनेमध्येच उदयाला येतो. ऐकून वाचून बुद्धीमध्ये कळून निर्माण झालेला हा विवेक नाही. सद्गुरुपदिष्ट साधनेनं आतमध्ये उदयाला आलेला हा विवेक आहे. समर्थ म्हणतात की जसा राजहंस दूध आणि पाणी याच्या मिश्रणातून केवळ दूध घेतो, सूक्ष्मता आहे इथे, तशी सूक्ष्मता विवेकाच्या सहाय्यानं साधक करतो आणि शून्याच्या पलीकडे जातो. पुढे आता समर्थांनी कशा प्रकारे विषय सांगितलेला आहे तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.